आज आहे ना आमच्या फॅमिलीतील 2 ॲनिव्हर्सरी आणि 3-4 बर्थडे आहे ना, 3-4 बर्थडे येतील. त्याच्यातले एक ॲनिव्हर्सरी आणि एक बर्थडे आहे ना देवगडला होणार आहे आता. आयुष्यमान सौभाग्यवती नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि आज आमच्यासाठी खूप खास असा दिवस आहे. आज आहे 27 एप्रिल 2026. आज थोडीशी उन्हाचीच गाडी काढलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत खरेदीला. तर श्यामज्योतीच्या लग्नाला झालेले आहेत 10 वर्ष आणि आज आहे ॲनिव्हर्सरी. तर म्हटलं चला खास असं थोडीशी खरेदी करूया. तर आज श्यामला आणि ज्योतीला दोघांनाही नवीन असे कपडे घ्यायचे. तर आम्ही चाललेलो आहोत सोनईला. तर थोडंसं काहीतरी विशेष दिवस आहे त्यामुळं जरा विशेष खरेदी करणार आहोत. आज 3 दिवसापासून उष्णतेने खूप उच्चांक गाठलेला आहे आणि आता आम्ही दुपारच्या भरीच आलेलो आहोत तुलसीमध्ये. आणि श्यामला ड्रेस घेतला, ज्योतीला ही अशा पद्धतीने साडी घेतली. पहा खूप सुंदर अशी. आता चाललेलो आहोत महादेवाला. आज ज्योती श्यामची ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस. तर वा मस्त. आज सोमवार पण आहे आणि मोहिनी एकादशी आहे. तर त्यामुळं आज आता आम्ही आलेलो आहोत इथं सोमेश्वराच्या मंदिरात. तर सोमेश्वराची ही पंचमुखी पिंड आहे. पहा मस्त अशी संगमरवरी दगडातली आणि खूप सुंदर इथं ज्योतीने श्यामने अभिषेक केलेला आहे. मस्त अशी आरती आम्ही केलेली आहे. पहा तर इथून भगवंताच्या पूजेपासून केलेली आहे आपण सुरुवात. प्रसिद्ध झाले. जय देव गौरा जय देव जय रामगत परिवर्तन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन समकारी शतकोटीचे बीज सभा करोणी यज्ञ सकल परस्मे नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. महादेवाच्या मंदिरात पूजा केल्यानंतर आता इथं विठ्ठल रुक्मिणीची पूजा करूया. तर आज मोहिनी एकादशी आहे आणि साक्षात आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा आज करतोय. तर खूप सुंदर असं सोमेश्वराच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती आहे इथं. तर मैत्रिणींनो, कोणत्याही शुभ दिवसाची सुरुवात भगवंताच्या दर्शनाने केल्यानंतर संपूर्ण दिवस असा शुभ जात असतो. पहा बस ना, ये ना इकडं, तुला काय जाग नाही काय? ॲनिव्हर्सरी विश करतोय. आज ज्योती श्यामची ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस. तर वा मस्त. महादेवाचं दर्शन घेतलंय आमच्या गावातले सोमेश्वर महादेवाचं आणि आता चाललंय देवगडला, देवगडच्या दर्शनाला. तर ज्योतीला साडी कशी वाटते? छान, श्यामची चॉईस आहे. आज आहे ना आमच्या फॅमिलीतील 2 ॲनिव्हर्सरी आणि 3-4 बर्थडे आहे ना, 3-4 बर्थडे येतील. त्याच्यातले एक ॲनिव्हर्सरी आणि एक बर्थडे आहे ना देवगडला होणार आहे आता. तर चला आमच्या बरोबर आहे ना कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला पण पाहायला मिळेल. तर आमच्या गावामध्ये ना पाडव्याच्या दिवशीच रेणुका केक शॉपीचं उद्घाटन झालेलं आहे आणि विशेष असा आज केक बनवलेला आहे मनीषाने, बोनोटो केक. तर हा खास ॲनिव्हर्सरी केक आहे. तर पहिलाच रिव्ह्यू आम्ही आता देणार आहोत मनीषाला. तर खूप सुंदर केक पहा. तर पहा आता हा केक कसा आहे.
खूप सुंदर अशी चव पण आहे या केकला आणि छान आहे बघा. एन्जॉय करा हा केक. तर ही रिबीन वडल्यावर आहे ना, याच्यावरचं जे कार्टूनचं चित्र आहे ना ते एकमेकांच्या जवळ येतात. तर असा सुंदर असा हा केक आहे पहा. आता आपण करूया नीरजचा बर्थडे. तर ही आहे माझ्या मावशीची मुलगी आणि इथं मावशी काका माझ्या जवळच राहतात. तर हा आहे नीरज आणि त्याचा बड्डे पण होता. तर आमच्या फॅमिलीतील आज 2-4 बड्डे होते आणि 2 ॲनिव्हर्सरी. तर आम्ही ठरवलं होतं एक बड्डे आणि ॲनिव्हर्सरी एकत्र करायचं. तर सर्व फॅमिली आम्ही आता जाणार आहोत देवगडला. तर इथं सर्वांनी केक कापून घेतला, फोटो सेशन करून घेतलं आणि आता नंतर आम्ही जाणार आहोत देवगडला आणि तिकडंच दर्शन पण घेणार आहोत आणि एन्जॉय पण करणार आहोत बड्डे व्लॉग. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा. जावई बापू आयुष्यमान सौभाग्यवती ज्योती. इतका खास दिसू राहिलाय कलर साडीचा आहे मोबाईल मध्ये, लय भारी दिसू राहिलाय. तर आमच्या 4 फॅमिली मिळून आहे ना 2 गाड्यातच आम्ही जाणार होतो. कारण आता आहे ना बहिणीने पण गाडी घेतली नेक्सन आणि आम्ही पण नेक्सनच घेतली पहा. तर मस्त मजेशीर असं जाणार होतो. तर संध्याकाळच्या वेळी ना फिरायला खूप भारी वाटतं आणि त्याच्यातले त्या देवगडचा परिसर खूपच सुंदर, स्वच्छ आणि एकदम नयनरम्य असा आहे. तर चला आता आमच्याबरोबर, आमची पण पहिलीच वेळ आहे बरं का देवगडचा परिसर रात्रीच्या वेळी पाहायची. तर तुम्हाला पण आता घेऊन जाते पहा. देवगडचा परिसर खूप सुंदर आहे पहा. जबरदस्त, एक नंबर, लय भारी लय भारी. सगळे चॉकलेट झाले बाबा. आज आहे ना खूप दिवसातून आम्ही देवगडच्या रात्री दर्शनाला आलोय, काही का नाही. रात्री कोण आलो होतो याच्या अगोदर? मी आलेली एकदा. हा का? आम्ही पण आलो होतो. बाबाजींची आई होती ना, आईच्या दर्शनाला. आईचं पण दर्शन घेतलं होतं आम्ही. हा, बाबाजींची आई वारली. एक महिना झाला असं नाही वारलेला आहे ना? नाही अजून 14 दिवस झाले. 15 दिवस झाले का? बुधवारी 14 झाले. संध्याकाळचं सुंदर असं दृश्य आहे पहा देवगडचं. खूप मस्त परिसर, स्वच्छता लई. देवगडचे महंत भास्कर गिरीजी महाराज तर यांना आता मातृशोक झाला. तर 15 दिवस झाले जवळजवळ आई वारल्याला आणि आता सध्या शांतता आहे देवगडमध्ये. आणि इथे आहे ना उन्हामुळे आहे ना कंदी पेढे ही इथले बंद केलेत आता बाबांनी. तर कमानीमधून प्रवेश केल्यानंतर आहे ना जास्त फोटो सेशन किंवा कॅमेरे ओपन करून देत नाही. पण मग तुम्हाला आता हे बाहेरचंच मी दृश्य दाखवत आहे. खूप सुंदर शांततामय वातावरण असतं पहा इथं आणि खूप छान असं इथं कार्यक्रम पण होतात मस्त. तर कायम म्हणजे निसर्गरम्य परिसर पाहायचा असला किंवा थोडंसं बोर जर झालं तर देवगडला येऊन गेल्यानंतर आहे ना खूप भारी वाटतं पहा.
तर मोहिनी एकादश असल्यामुळे आहे ना इथं आज आहे ना साबुदाणा खिचडीची पंगत होती. तर आम्ही पण बसून आहे ना थोडी थोडी साबुदाणा खिचडीचा प्रसाद घेतलेला आहे. इथं देवगडमध्ये आहे ना दत्तगुरूंचं दर्शन घेतलंय. आता मुलांचं इथं फोटो सेशन सुरू आहे थोडंसं. लय गुचकी आली का? वृषांगला गुचकी लागली. आज एकादश असल्यामुळे आहे ना इथं फराळाचं पण केलं आम्ही. साबुदाण्याची खिचडी होती आणि खूप सुंदर व्ह्यू पहा रात्रीच्या वेळी. चला आता सुरू होणार आहे आमची पार्टी. एक बर्थडे आणि एक ॲनिव्हर्सरीची. तर चला आमच्या बरोबर. चला झालं का फोटो सेशन? फोटो काढण्याच्या नादात आहे ना ज्योतीची चप्पलच पुढच्या कमानीमध्ये राहिली होती तिकडं. तर आता ती चप्पल आणायला गेली आणि तोपर्यंत आम्ही आहे ना मस्त असे रील्स काढून घेतले पहा. तर ज्योतीच्या श्यामच्या लग्नाला 10 वर्ष झाले. 10 वर्ष कसे निघून गेले काहीच कळालं नाही. एकदम पटकन असे हे दिवस गेले. ऋग्वेद ऋषांक पण मोठे झाले. पण त्यांना म्हणले होते मस्त असे रील्स काढा गणूमामाकडून. पण गणूमामाला पण वेळ नाही कारण त्याचं पण आता भरपूर असं काम सुरू आहे. पण इथं आता या कमानीमध्ये ना त्यांना रील्स काढायला लावले मी थोडेसे आणि आम्ही पण थोडे थोडे रील्स घेतले. तर ही कमान आहे ना खूपच सुंदर अशी दिसत होती पहा रात्रीच्या वेळी. खूपच सुंदर अशी. तर जीवनातला प्रत्येक क्षण माणसाने एन्जॉय करायला पाहिजे, आनंद घ्यायला पाहिजे. बाबा गजरी असते. तर आज श्यामतर्फे आणि नीरजतर्फे ना त्याच्या माम्यांना पार्टी होती. तर मग सगळीच फॅमिली आम्ही आलेलो आहोत. आमच्यामध्ये फक्त राजलक्ष्मी आणि ऋषांक आहे आणि ऋग्वेद पण नाही. ऋग्वेद पण गेलेला आहे मामाच्या घरी पुण्याला सुट्टीसाठी. तर तो पण तिथं खूप सुंदर असा एन्जॉय करतोय. तर इथं आता दत्त दिगंबर हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत जेवायला आणि मुलांनी पहा इथं लगेच खेळायला सुरुवात केलेली आहे. तर मस्त असं आहे पहा हे हॉटेल पण आणि व्हेज आहे इथं आणि छान असं देवगड रोडलाच आहे हे हॉटेल. तर आम्हाला पण मोह आवरला नाही. आम्ही पण आहे ना झोक्यावर बसून आहे ना झोके खेळलो आणि मुलांसारखंच आम्ही पण तिथे एन्जॉय केलं. मस्त असे आम्ही जेवणं पण केले. खूप सुंदर असं भाज्या पण छान आहेत आणि खूप छान एन्जॉय केलं पहा. तर आजची ही पार्टी खूपच सुंदर झाली आमची. तर फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला आहे ना खूप छान वाटतं आणि प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला जातो. मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं आता सर्व गावी येतात. तर असे क्षण आहे ना टिपता आले पाहिजे. तर आम्ही आज पहा मस्त असं आमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय केलाय. झालं का? चला घोडा मोडन बर का. मोडन वडा मोड का दिसतोय ती उतरा. जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आहे ना मस्त अशी मावा कुल्फी सर्वांनी खाल्ली आणि छान असं एन्जॉय केलं. तर आता इथंच आम्हाला आहे ना रात्रीचे 11:30 वाजले होते. तर मैत्रिणींनो आमची भली मोठी फॅमिली मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवत असते. फॅमिली तर नक्की एन्जॉय करा पहा. आणि आता ज्योती श्यामला पण इथं मी ना झोके खेळायला लावले होते पहा. त्यांची पण शूटिंग घेतली. तर श्यामला जास्त हाऊस नाही बरं का पण मग ऐकतो तो आणि करतो. तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्यासारखा प्रत्येक क्षण हा जीवनाचा आनंद घ्या. तर मस्त असं फोटो सेशन करून आम्ही 12 वाजता आलेलो आहोत घरी. तर चला भेटूया पुन्हा.